समजा एखादं सर्किट बनवतोय आणि ऐनवेळी लक्षात येतं की हव्या त्या व्हॅल्यूचा कॅपॅसिटर आपल्याकडे नाहीच. डिझाईन तर एका विशिष्ट आकड्यावर अडकलेला आहे. मग काय करायचं? प्रोजेक्ट थांबवायचा? अजिबात नाही. कारण उपाय आपल्या हातातच आहे. आज आपण कॅपॅसिटर ग्रुपिंगची कला शिकणार आहोत. ही एक अशी युक्ती आहे जी आपल्याकडे असलेल्याच पार्ट्समधनं आपल्याला हवा तो परिणाम मिळवून देते. ही अडचण खरं तर जवळजवळ प्रत्येक इंजिनियर किंवा हॉबिस्टला कधी ना कधी येतेच. समजा डिझाईनसाठी आपल्याला हवा आहे 470 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर, पण आपल्या ड्रॉअरमध्ये काय सापडतं तर 100 आणि 220 मायक्रोफॅरेडचे काही कॅपॅसिटर्स. आता काय करायचं? डिझाईन थांबवायचं का? बिलकुल नाही, कारण इथेच तर कॅपॅसिटर ग्रुपिंगची खरी जादू कामी येते. तर आपलं पहिलं काम आहे जास्त कॅपॅसिटन्स मिळवणं, आणि यासाठी आपल्या भात्यातला बाण आहे पॅरलल ग्रुपिंग. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा चार्ज साठवण्यासाठी एक मोठी टाकी तयार करायची असते ना, तेव्हा ही पद्धत वापरायची. याच्या मागचं सायन्स पण अगदी साधं सरळ आहे. विचार करा की प्रत्येक कॅपॅसिटरच्या प्लेट्स म्हणजे चार्ज साठवण्यासाठी असलेली एक जागा, एक पृष्ठभाग. आता जेव्हा आपण त्यांना पॅरललमध्ये जोडतो तेव्हा आपण हे सगळे पृष्ठभाग एका शेजारी एक आणतो. म्हणजे काय तर एक मोठी एकत्रित प्लेट तयार होते. आणि नियम सरळ आहे, जेवढी मोठी प्लेट तेवढा जास्त चार्ज साठवता येतो, म्हणजेच कॅपॅसिटन्स वाढतो. आणि याचं गणितसुद्धा एकदम सोपं होऊन जातं. एकूण कॅपॅसिटन्स काढण्यासाठी काय करायचं? फक्त प्रत्येक कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूची सरळ सरळ बेरीज करायची. म्हणजे सी टोटल बरोबर C1 अधिक C2 अधिक C3. बस, काही किचकट कॅल्क्युलेशन नाही. किती सोपं आहे नाही का? पण एक मिनिट थांबा. इथे एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. हा नियम जर मोडला तर सर्किट जळायला वेळ लागणार नाही. नियम असा आहे, पॅरलल ग्रुपची ताकद ही त्याच्यातल्या सगळ्यात कमकुवत घटकाइतकीच असते. म्हणजे संपूर्ण ग्रुपचं व्होल्टेज रेटिंग हे त्यातल्या सगळ्यात कमी व्होल्टेज रेटिंग असलेल्या कॅपॅसिटर इतकंच असेल. एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे 250 व्होल्टचे आणि एक 200 व्होल्टचा कॅपॅसिटर आहे, जे आपण पॅरललमध्ये जोडले आहेत. आता साहजिकच वाटेल की हे सर्किट 250 व्होल्टपर्यंत चालेल. पण नाही, इथेच मोठी चूक होते. जसा व्होल्टेज 200 व्होल्टच्या पुढे जाईल, तो सगळ्यात कमी रेटिंगचा कॅपॅसिटर तो फेल होईल, आणि तो गेला की अख्ख्या सर्किटला धोका. म्हणून ह्या ग्रुपची सुरक्षित व्होल्टेज मर्यादा फक्त आणि फक्त 200 व्होल्ट आहे. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर कॅपॅसिटन्स वाढवायचा मार्ग आपल्याला मिळाला. पण आता दुसरी परिस्थिती बघू. समजा सर्किटमधलं व्होल्टेज जास्त आहे आणि आपल्याकडचे कॅपॅसिटर तेवढं व्होल्टेज सहन करू शकत नाहीत. मग काय? आता काय करायचं? घाबरायचं कारण नाही, कारण यासाठी आहे आपला दुसरा उपाय, सिरीज ग्रुपिंग. याचा मुख्य उद्देशच आहे व्होल्टेज सहन करण्याची शक्यता वाढवणं. याच्या मागचं फिजिक्ससुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. सिरीजमध्ये कॅपॅसिटर्स जोडणं म्हणजे सोप्या भाषेत त्यांच्या आतल्या डायइलेक्ट्रिकची म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियलची जाडी वाढवण्यासारखं आहे. आणि आपल्याला माहिती आहे, इन्सुलेशन जितकं जाड तितकी जास्त व्होल्टेज सहन करण्याची क्षमता. पण याचा एक साईड इफेक्ट आहे. जशी ही जाडी वाढते तशी चार्ज साठवण्याची क्षमता म्हणजे एकूण कॅपॅसिटन्स कमी होतो. आणि म्हणूनच सिरीजमधला एकूण कॅपॅसिटन्स काढण्याचं सूत्र थोडं वेगळं आहे. ते व्यस्त प्रमाणावर आधारित आहे. म्हणजे 1/C टोटल बरोबर 1/C1 अधिक 1/C2 असं पुढे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवायची ती म्हणजे सिरीजमध्ये जोडून मिळणारा एकूण कॅपॅसिटन्स हा त्या ग्रुपमधल्या सगळ्यात लहान कॅपॅसिटरपेक्षाही कमी असतो. सिरीज ग्रुपिंगचं खरं महत्त्व अशा प्रॅक्टिकल उदाहरणातून लगेच कळतं. बघा, ह्या पॉवर सप्लायमध्ये 400 व्होल्टचं इनपुट आहे. आता एक मोठा 400 व्होल्टचा कॅपॅसिटर वापरता आला असता, पण त्याऐवजी डिझायनरने काय केलं? 200 व्होल्टचे कॅपॅसिटर घेतले आणि त्यांना सिरीजमध्ये जोडलं. यामुळे काय झालं? तो 400 व्होल्टचा भार त्या दोघांमध्ये अगदी सुरक्षितपणे विभागला गेला. हे फक्त हुशारीचं डिझाईन नाही, तर अनेकदा खर्चात बचत करणारं डिझाईनसुद्धा ठरतं. चला तर मग, आता या दोन्ही पद्धतींना थेट एकमेकांसमोर आणूया. पॅरलल विरुद्ध सिरीज, एक शोडाऊनच समजा. हे पाहिल्यावर नक्की काय फरक आहे आणि कोणती पद्धत केव्हा वापरायची हे कायमचं लक्षात राहील. हा तक्ता बघा, सगळा चित्र एकदम स्पष्ट करतो. डावीकडे पॅरलल, उजवीकडे सिरीज. पॅरललचा मुख्य हेतू काय? कॅपॅसिटन्स वाढवणं.
इथे व्होल्टेज प्रत्येक घटकावर सारखाच राहतो. आणि सिरीजचा उद्देश काय? व्होल्टेज विभागणं. पण यात कॅपॅसिटन्स मात्र कमी होतो. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक. पॅरलल म्हणजे प्लेटचं क्षेत्रफळ वाढवणं आणि सिरीज म्हणजे डायइलेक्ट्रिकची जाडी वाढवणं. सोपं आहे ना? तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. कॅपॅसिटर ग्रुपिंग हे फक्त पुस्तकातलं एक थेरम नाहीये, तर एका चांगल्या डिझायनरच्या टूलबॉक्समधले एक अत्यंत पॉवरफुल आणि गरजेचं हत्यार आहे. आणि हे हत्यार वापरताना एक चूक खूप महागात पडू शकते. ती चूक म्हणजे पोलॅरिटीची. खास करून जेव्हा आपण इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर वापरतो. पॅरललमध्ये जोडणी सरळ आहे. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. पण सिरीजमध्ये मात्र लक्ष द्यावं लागतं. इथे बॅटरीसारखं कनेक्शन असतं. एकाचं निगेटिव्ह टोक दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडलं जातं. हे जर चुकलं तर कॅपॅसिटर खराब व्हायला वेळ लागणार नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा मुख्य सारांश काय? तो अगदी सोपा आहे आणि लक्षात ठेवायलाही. जेव्हा चार्ज साठवण्यासाठी एक मोठी टाकी, एक मोठा रिझर्व्हॉयर तयार करायचा असेल, तेव्हा पॅरलल ग्रुपिंग वापरायचं. आणि जेव्हा जास्त व्होल्टेजला सुरक्षितपणे हाताळायचं असेल, तेव्हा सिरीज ग्रुपिंगचा वापर करायचा. या सगळ्यातून एक गोष्ट तर सिद्ध होते. उत्तम सर्किट डिझाईन म्हणजे फक्त महागडे आणि चांगले पार्ट्स निवडणं नव्हे, तर आपल्याकडे असलेल्याच पार्ट्सना एकत्र आणून त्यांचा हुशारीने वापर करणं. आज आपण कॅपॅसिटरबद्दल बोललो, पण जरा विचार करा, रेझिस्टर, इंडक्टर, डायोड हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा अजून किती शक्तिशाली आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्स तयार होऊ शकतात. पुढच्या वेळी जेव्हा एखादं सर्किट डिझाईन कराल तेव्हा याचा विचार नक्की करा.